तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत ही भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, आरोग्य विभाग महानगरपालिका यांच्या नियंत्रणाखालील एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी महानगरपालिका नागपूर अंतर्गत UHWC युनिटसाठी ही भरतीची जाहिरात निघाली आहे. आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहे. तर पदाचं जे नाव आहे तर ते आहे स्टाफ नर्स. तर यासाठी इथं एकूण 28 जागा आहेत. तर अजासाठी 2, अजसाठी 3, विजासाठी 2, भजबसाठी 1, भजकसाठी 1, भजडसाठी 1, इमावसाठी 7, EWS साठी 2, ACBC साठी 3, खुल्या प्रवर्गासाठी 6. तर अशा एकूण इथं 28 जागा आहेत. आणि यासाठी तुम्हाला जी पात्रता आहे तर तुम्हाला GNM कोर्स इथं लागणार आहे किंवा BSc नर्सिंग तुम्हाला इथं लागेल. तसेच या पदासाठी तुम्हाला जे वेतन आहे तर ती इथं 20,000 रुपये मिळणार आहे. आणि या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. आणि NHMमध्ये कार्यरत असलेल्या उमेदवारांना वयाची अट इथं लागू राहणार नाही. आणि जे परीक्षा शुल्क आहे या पदांसाठी तर ते इथं 150 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 100 रुपये आहे. तर तुम्हाला कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नागपूर, तर या नावाने तुम्हाला इथं बँकेचा DD काढावा लागेल किंवा इथं अकाउंट नंबर दिलेला आहे त्याद्वारे पण तुम्ही इथं परीक्षा शुल्क भरू शकता. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं गुणांकन पद्धतीद्वारे होणार आहे. आणि या पदांसाठी तुमची कोणतीही मुलाखत इथं घेतली जाणार नाही. तर गुणांकन पद्धतीमध्ये तुम्हाला पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण, अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी इथं 50 गुण असणार आहे. तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास तुम्हाला इथं 20 गुण आणि संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास तुम्हाला इथं 30 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा पासपोर्ट साईज फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव जर तुम्हाला असेल तर त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे इथं साक्षांकित प्रती जोडायचे आहेत. तर यामध्ये डोमेसाईल सर्टिफिकेट, तसेच जातीचे प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, ओळखपत्र, तर यामध्ये आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन, तसेच शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, तसेच गुणपत्रिका, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत. आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 10/11/2025 पर्यंत सादर करायचे आहेत. आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर तिथं दिलेले आहे, नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग, 5वा माळा, छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन, नागपूर. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं सादर करायचे आहेत. तर या पदांसाठी तुम्हाला जे अर्ज आहेत तर ती ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने इथं करायचे आहेत. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 11 महिन्यांसाठी असणार आहे. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती, पात्र उमेदवारांची यादी, तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर त्यातून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.